साधनेविषयी थोडेसे. आध्यात्मिक साधनेसाठी प्रयत्न करायला जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा रोज सकाळी उठल्याबरोबर संकल्प करीत असे. या प्रातःकाळच्या मंगलवेळी मी शुभ संकल्प करतो की आणि दिवसभर त्या संकल्पाप्रमाणे साधना करीत असे. संध्याकाळी पक्षी जसे आपल्या घरट्यात परत येतात, तसे मी संध्याकाळ झाली की आपले चित्त आत ओढून घेत असे आणि दिवसभर झालेली साधना भगवत चरणी अर्पण करीत असे. मग रात्री झोपायच्या वेळेला सर्व संकल्प सोडून आता समाधीत लीन व्हायचे आहे, अशा भावनेने झोपत असे. माझी ही सवय अजून तशीच आहे. 1 संकल्प, 2 साधना, 3 समर्पण, 4 समाधी. हा दिवसभराचा 24 तासांचा कार्यक्रम. सूरदासाने म्हटले आहे, सूर क्रूर इही लायक नाही. माझ्या बाबतीत सांगायचे तर इही लायक नाही तर आता मी राहिलो नाही. फार चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या प्रीतीला मी लायक झालो आहे. त्याचे प्रेम मला निरंतर मिळते आहे. त्याच्या प्रेमाचा अनुभव आला नाही असा माझा एकही दिवस जात नाही. दुसरे म्हणजे मी क्रूर तर नाही, पण कठोर आहे. आणि मी कठोर आहे याचा मला पश्चाताप होत नाही. कारण ही जी कठोरता आहे ती माझी ढाल आहे. बुजरेपणा ही माझी ढाल आहे, असे बापूंनी आपल्या स्वतःच्या बाबतीत म्हटले आहे. मी बुजरा नाही. आक्रमण करणाऱ्याचे मला कधी भय वाटत नाही, पण मी फारच कठोर आहे आणि ती माझी ढाल आहे. नारळाचे जसे असते तसे आहे. नारळ वरून अगदी टणक असतो, पण आतून रसाने भरलेला असतो. त्यावेळी मी कठोर होतो, पण आज माझ्या डोळ्यात जसे अश्रू वाहतात, तसेच साबरमती आश्रमात असतानाही वाहत असत. आज सगळ्यांच्या समोर वाहतात, पण त्यावेळी एकांतात वाहत असत. माझे परमेश्वराशिवाय दुसरे कुठले लक्ष नव्हते, परंतु मी माझे जीवन फार कठोर बनविले होते. व्यवहारात ही कठोरता दोष मानली जाईल, परंतु काही वेळा ती गुण देखील बनू शकते. जे विष सगळ्यांकरता मारक असते, ते विष भगवान शंकरासाठी नामस्मरणाचे साधन बनते. तसे व्यवहारात जो सामान्यपणे दोष मानला जातो, तो पण साधकाच्या दृष्टीने पुष्कळ वेळा गुण ठरतो. माझ्यात एक गुण होता, सत्याच्या शोधासाठी तळमळ, सत्यनिष्ठा, आणि दोष तर अनेक होते. मी माझ्यातल्या कठोरतेची गणना या दोषात करत नाही, पण माझे मित्र त्याकडे दोष म्हणूनच पाहत होते आणि अपरिचित लोक तर त्याला आत्मविकासातली उणीवच मानत होते. ही सगळी टीका माझ्या कानापर्यंत पोहोचत होती. इतके असून सुद्धा त्यावेळी देखील माझी कठोरता मला कधी दोष वाटला नाही. इतकेच नाही तर आज देखील जेव्हा मी आपल्या मागच्या जीवनाकडे पाहतो, तेव्हा या कठोरतेचे फार आभार मानतो. एखाद्याला गोपींसारखी भक्ती जन्मजातच मिळाली असेल तर गोष्ट निराळी, परंतु तसे नसेल तर आज प्रेमाच्या नावावर जे काही चालते ते अगदीच चुकीचे आहे. मी या प्रेमाची काही किंमतच करीत नाही. प्रेम ही अत्यंत दुर्लभ वस्तू आहे, असे माझे म्हणणे आहे. जोपर्यंत परस्पर संबंधात निष्कामता येत नाही, तोपर्यंत हा जो प्रेमाचा भास होतो तो बाधकच असतो, साधक नव्हे. म्हणून इतरांना माझ्यात जो कठोरतेचा दोष दिसत होता, तो मला तसा दिसत नव्हता, परंतु दुसरे अनेक दोष माझ्यात होते. आश्रमात जे जीवनस्वरूप मी पाहिले, त्यातून मला पुष्कळ काही मिळाले. त्याचे फलित म्हणजे जीवन एकरस अखंड आहे असा अनुभव आला. आणि ज्याप्रमाणे कोणी मनुष्य अकिंचन झाला, दरिद्री झाला की त्याचे सगळे नातेवाईक एक एक करून त्याला सोडून जातात, त्याप्रमाणे माझे सगळे दोष देखील एक एक करून मला सोडून निघून गेले. आश्रमात येण्यापूर्वी मी जी साधना करीत होतो ती भावरूपच होती. आश्रमात आल्यानंतर तेथली साधना सुरू झाली. आश्रमात आल्यानंतर मला दृष्टी पण प्राप्त झाली. प्रार्थना. सामूहिक प्रार्थनेची सवय मला गांधीजींकडे सत्याग्रहाश्रमात आल्यानंतर झाली. त्यापूर्वी मी अशी प्रार्थना करीत नव्हतो. इतकेच काय, जिला व्यक्तिगत प्रार्थना म्हणता येईल अशी प्रार्थना देखील नियमितपणे ठरलेल्या वेळी मी करीत नव्हतो. भक्तिभावाने काही वाचायचा, गायचा,
हे स्वाभाविकपणे व्हायचे. ती स्वाभाविक वृत्ती होती. परंतु ठरलेल्या वेळी एका ठिकाणी बसून प्रार्थना करण्याची वृत्ती नव्हती. लहानपणी मला संध्या पण शिकविली होती. मला ती तोंडपाठ होती. पण मी संध्या करीत नसे. ज्याचा अर्थ मला कळत नाही ते मी उगीचच म्हणत बसणार नाही, असे मी म्हणत असे. माझ्या भक्तिभावनेचा विकास त्या काळात कमी झाला असे मी मानत नाही. परंतु गांधीजींजवळ रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळा प्रार्थना होई. अनेक सज्जन मंडळी एकत्र बसत. त्याचा परिणाम चित्तावर हळूहळू होत गेला. यात प्रार्थनेपेक्षा जास्त परिणाम सत्संगाचा होता असे मला वाटते. बापूंना प्रश्न विचारले जात, प्रार्थनेत चित्त एकाग्र झाले नाही तर काय करावे? प्रार्थनेत झोप येऊ लागली तर काय करावे? बापू सांगत, झोप येत असेल किंवा एकाग्रता होत नसेल तर उभे राहा. लोक सत्यनिष्ठ होते. रोज प्रार्थनेत 2-4 जण उभे असायचे. उभे राहिले की चित्त एकाग्र होईलच असे नाही, पण बापू शिकवित होते. आपल्या स्वतःच्या चित्ताचे देखील विवरण करीत. लहान मुलांना वर्णमाला शिकवावी तसे प्रार्थनेचा पाठ देणे त्यांनी सुरू केले. तेथे मला पूर्वी कधी आला नव्हता असा नवीन अनुभव आला. त्यावेळी प्रार्थनेत पुष्कळ प्रकारचे श्लोक म्हटले जात. त्यातले पुष्कळसे मला माहीत होते आणि बरेचसे तर ज्यांचा उच्चारही मी केला नसता आणि जे प्रार्थनेच्या योग्यही मी मानले नसते असे होते. तरीही मी ते श्लोक श्रद्धापूर्वक म्हणत असे. पण मला त्याचे आकर्षण नव्हते. नंतर एकदा हे श्लोक प्रार्थनेत असू नयेत म्हणून बापूंशी चर्चाही झाली. पण एकदा जे चालू झाले आहे त्यात फरक करणे बरोबर होणार नाही या विचाराने ते तसेच राहू दिले गेले. जेलमध्ये गेल्यावर मी सकाळच्या प्रार्थनेतले हे सगळे श्लोक काढून टाकले आणि त्याऐवजी ईशावास्य उपनिषदाचे गद्य मराठी भाषांतर, जे मी स्वतः केले होते, ते म्हणू लागलो. त्यावेळी माझे चिंतन देखील त्यावरच चालले होते. बरेच लोक माझ्या या प्रार्थनेत सामील होत असत. संध्याकाळच्या प्रार्थनेतले गीतेचे स्थितप्रज्ञ लक्षणांचे श्लोक तर माझ्या फार आवडीचे. ते काढून टाकण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर जेलमधून सुटल्यावर आश्रमात देखील सकाळच्या प्रार्थनेत मी ईशावास्य उपनिषदच म्हणत असे. बापू असतानाच हे सुरू झाले होते. सगळ्या भारतात किंवा सगळ्या जगात एकच प्रार्थना चालली पाहिजे अशी ऐक्याची विचित्र भावना मला बरोबर वाटत नाही. ऐक्य तर आतून असले पाहिजे. प्रार्थनेसाठी माझा कुठल्याही विशिष्ट वचनांचा आग्रह नाही. यामुळे मेव लोकांमध्ये काम करीत असताना मी कुराणातील वचने म्हणजे आयते आणि गीतेचे उर्दू भाषांतर म्हणत असे. उर्दू भजन म्हणत असे. ज्या समाजाला जे सहजतेने समजेल तेच मला चांगले वाटते. सर्व धर्म प्रार्थना देखील बापूंच्या जमान्यातच सुरू झाली. जेथे निरनिराळ्या धर्मांचे लोक एकत्र झालेले असतात तेथे ती योग्यच मानली जाईल. पण तरीही ते खिचडीसारखेच होते. त्यात ईश्वराला प्रसन्न करण्यापेक्षा मनुष्याला प्रसन्न करण्याचाच विचार प्रामुख्याने असतो. मानव हेही ईश्वराचेच रूप आहे असा विचार केला तर याला अनुचित म्हणता येणार नाही. हा सगळा विचार केल्यानंतर मौन प्रार्थनाच याहून श्रेष्ठ आहे असे मला वाटले. त्याने सगळ्यांचे समाधान होऊ शकते आणि त्यातून जास्तीत जास्त खोल अर्थ निघू शकतो. हे मी आपल्या अनुभवाने सांगत आहे. भूदान यात्रेत सुरुवातीच्या दिवसात संध्याकाळच्या सार्वजनिक प्रार्थनेत आम्ही स्थितप्रज्ञाचे श्लोक म्हणत असू. परंतु आंध्र प्रदेशात मी स्थितप्रज्ञाच्या श्लोकांऐवजी मौन प्रार्थना सुरू केली. सार्वजनिक मौन प्रार्थनेचे फार महत्त्व आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन शांत चित्ताने प्रार्थना करावी हा विचार माझ्या मनात पुष्कळ दिवसांपासून होता. विचार हळूहळू पक्का होत असतो आणि जसजशी अनुभवाची समृद्धी होत जाते तसतसा आत्मविश्वास वाढत जातो. मौनाची एक शक्ती आहे. मौन निद्राजय स्वप्नजय. तसा माझा मौनाचा अभ्यास फार पूर्वीपासूनचा आहे. चिंतनासाठी मन मुक्त राहावे एवढे सुरुवातीला माझ्या मौन साधनेला अभिप्रेत होते. माझ्या आठवणीप्रमाणे 1927 मी मौनव्रत घेतले. पण माझे ते मौन मतलबी मौन होते.
सुरुवातीला फक्त 2 महिन्यांकरताच रात्री प्रार्थनेनंतर मौन घ्यायचे ठरविले होते. परंतु ती मुदत संपल्यानंतर मी नेहमीसाठीच मौनाचा नियम ठेवला. तरीही तो नियम आश्रमापुरताच होता. बाहेर गेल्यानंतर मौनाचा आग्रह ठेवीत नसे. नंतर जेव्हा धुळ्याच्या जेलमध्ये होतो तेव्हा यावर पुष्कळ चिंतन झाले आणि मग ठरवून टाकले की यापुढे मी आश्रमात असेन तेव्हा आणि बाहेर जाईन तेव्हाही संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर नेहमीच मौन राहील. मी जेव्हा हा प्रार्थनेनंतर मौनाचा निर्णय घेतला तेव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहिले. सेवेचा विचार आला, सभेचा आला. वर्ध्याला सभा नेहमीच रात्री 9 वाजता सुरू व्हायची आणि 12 वाजेपर्यंत चालायची. अशा सभांमध्ये मला जावे लागे, पण तरीही माझा निर्णय पक्का झाला आणि संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर माझे मौन राहील असे मी जाहीर केले. माझ्या मौनाच्या मागे कुठलेही स्थूल कारण नव्हते. त्याचे मुख्य कारण होते गीतेचा 8वा अध्याय. गीतेच्या 8व्या अध्यायात अंतकाळी ईश्वर स्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. जर आयुष्यभर ईश्वराचे स्मरण राहिले तर अंतकाळी ईश्वराचे स्मरण होईल, कारण ते संबंध जीवनाचे फलित असेल. यावरून अंतकाळचे नाटक रोज व्हायला हवे असे मला वाटते. अंतकाळ केव्हा येईल, कशा तऱ्हेने येईल याची कल्पना तर करता येणार नाही, परंतु तसे पाहिले तर रोजच आपल्या जीवनाचा अंत होत असतो. शेवटी झोप देखील मरणाचीच पूर्वप्रक्रिया आहे. तो तर रोजचाच अनुभव आहे. म्हणून रोज झोपायच्या वेळी अंतकाळचे नाटक केले तर अंतकाळची बाजी आपल्या हातात राहील. रोज मरण येत असते असे मानून पवित्र स्मरण करीत झोपले पाहिजे, हाच विचार मी केला. मौनाच्या पहिल्याच दिवशी शांतीचा विलक्षण अनुभव आला. बोलणे बंद झाल्यामुळे वाचन सुरू झाले. वाचन तर आध्यात्मिक ग्रंथाचेच होत असे. वाचण्याच्या व्यतिरिक्त केवळ ध्यान आणि चिंतन करीत असे. त्याने किती शांती मिळते याचा अनुभव मला नव्हता. खरोखरच अद्भुत अनुभव आला. परिणामतः विचारांच्या विकासाचे एक शास्त्रच माझ्या हातात आले. शेतात बी पेरून त्यावर माती घातली की ते बी दिसत नाही, परंतु आतल्या आत त्याचा विकास होतो आणि 3-4 दिवसांनंतर जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा ते दिसू लागते. तसेच प्रार्थना, ध्यान, चिंतन करणाऱ्या मनुष्यावर निद्रारूपी माती घातली की कधी कधी ज्या समस्यांची उत्तरे जागृतीत मिळत नाहीत ती झोपेत त्याला मिळतात. समाधीतही खोल उतरल्यावर विचारांचा विकास होतो, परंतु समाधीत खोल गेल्यानंतरही कधी कधी जे फळ मिळत नाही ते निद्रेच्या प्रक्रियेत मिळते. प्रार्थनेनंतर दुसरा कुठलाही विचार मनात न ठेवता झोपलो तर मौन, ध्यान, आध्यात्मिक चिंतन या सगळ्याची योग्यता त्या झोपेत असते असा माझा अनुभव आहे. शंकराचार्यांनी म्हटलेच आहे, निद्रा समाधी स्थिती. याप्रमाणे माझा मौनाचा अनुभव उत्तरोत्तर दृढ होत गेला. निद्राजय आणि स्वप्नावर ताबा मिळविणे हा तर माझा स्वतःचा खास विषय आहे. आम्ही दिवसभर जे काही करतो त्याचा परिणाम झोपेवर होणार नाही आणि ते स्वप्नाचे कारण बनणार नाही अशा पद्धतीने ते केले पाहिजे. आम्हाला ज्याची आसक्ती असते किंवा ज्याचा तिरस्कार असतो अशाच गोष्टींची स्वप्ने पडत असतात. राग आणि द्वेष या 2 कारणांमुळे जागृतीचा परिणाम स्वप्नावर होत असतो. लहानपणची एक गोष्ट आहे. आमच्या वडिलांचे एक मित्र होते. ते बुद्धिबळ फार चांगले खेळीत. खेळण्यासाठी बऱ्याच वेळा ते मला बोलवीत. मी जाई. बुद्धिबळ या खेळाविषयी माझ्या मनात आदर आहे, कारण त्यात नशिबाचा प्रश्न नसतो आणि दोन्ही पक्षांजवळ समान बळ असते. आणखीही एक कारण आहे, शतरंज को साज काठ को सबई समाज. त्यात सगळेच लाकडाचे असते. म्हणजे त्यात मिथ्यात्व आहे, अद्वैत आहे आणि बुद्धीचा खेळ आहे, नशिबाचा नाही. म्हणून मी खेळायला जात असे. पण एका रात्री मला स्वप्न पडले आणि स्वप्नात मी बुद्धिबळ खेळू लागलो. सकाळी उठलो आणि ठरविले की आता सध्या तरी बुद्धिबळ खेळायचे नाही. ज्या वस्तूचा चित्तावर इतका परिणाम होतो की ती स्वप्नात सुद्धा येते
ती वस्तू सोडूनच दिली पाहिजे. मला देखील स्वप्नात ईश्वराकडून सूचना, संकेत मिळतात, पण मी स्वप्न पडणेच चुकीचे मानतो आणि म्हणून स्वप्नांच्या बाबतीत मी कधी विचारच करीत नाही. जागृत अवस्थेपेक्षा स्वप्नसृष्टीमध्ये जास्तच गुंता असतो. म्हणूनच तिकडे लक्ष देऊ नये. मी तर ईश्वराला म्हणतो की तुला जर सूचनाच द्यायची आहे तर अशी लपून छपून कशाला देतोस? जागृतीत दे. ध्यान. लोक मला विचारतात की तुम्हाला ध्यान करणे कसे जमते? मी सांगतो की मी आळशी आहे, त्यामुळे मला ते जमते. मनाला सगळीकडे पाठवत राहू तर ते फार त्रासाचे होईल. त्यासाठी मेहनत करावी लागेल. म्हणून माझ्यासारख्या आळशी माणसाला ध्यान करणे सहजच जमते. मनाला एकाग्र करण्यासाठी काहीच करावे लागत नाही. माझ्याजवळ हा जो आळस आहे त्याची किंमत जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत या भूमिकेवर येता येणार नाही. तात्पर्य, ध्यानाचे महत्त्व तेवढे नाही जेवढे मनापासून वेगळे होण्याचे आहे. माझा स्वभाव ध्याननिष्ठ आहे, परंतु ध्यान, कर्म, ज्ञान, भक्ती, सेवा या सगळ्यात मी फरक करू शकत नाही. वस्तू एकच आहे आणि हे सगळे तिचे विविध पैलू आहेत. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचे तर मला ध्यानात बुडी मारून बसावे असे वाटत असते. पदयात्रेत काही महिने एका प्रदेशात घालवायचे, मग त्या प्रदेशाचा निरोप घ्यायचा, दुसऱ्या प्रदेशात प्रवेश करायचा, हे जे सगळे नाटक चालते ते माझ्या स्वभावाला अनुकूल नाही. परंतु गांधीजींच्या प्रयाणानंतर आता आपल्याला व्यापक कर्मयोगाच्या क्षेत्रात उतरावे लागेल असे मला दिसून आले. ध्यानाबरोबर कर्मयोग तर माझा पूर्वीही चाललाच होता, पण तो विशिष्ट कर्मयोग होता, व्यापक कर्मयोग नव्हता. म्हणजे त्यात मुख्य वस्तू ध्यानच होती आणि कर्मयोग त्याचे अंग होते. नंतर भूदानाच्या निमित्ताने व्यापक कर्मयोगाकरता बाहेर पडलो, पण आतून माझे ध्यानच चाललेले असते. मी दिवसभर काय करतो असे आपले स्वतःचे परीक्षण जेव्हा मी करतो तेव्हा ध्यान करतो असेच उत्तर आतून मिळते. माझ्यासमोर कोणी चित्र रेखाटत बसले असेल, भजन चालले असेल किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकू येत असेल, समोर पहाडाचे, सूर्योदयाचे किंवा आणखी कुठले दृश्य असेल, हवा वाहत असेल, जे काही होत असेल त्या सगळ्याची मला ध्यानात मदत होते. त्यामुळे मला नित्य नवीन नवीन विचार सुचत असतात. ईश्वराने जीवनाला कसे भरून टाकले आहे, मोठे आश्चर्य वाटते. 1916 ते 20च्या दरम्यान साबरमती आश्रमात असताना रात्री सर्व सामसूम झाल्यानंतर, शब्द आणि दिवा शांत झाल्यानंतर मी आपल्या खोलीच्या अंधारात आपल्या अंथरुणावरच बसून रोज ध्यान करू लागलो आणि लवकरच मला एकाग्रता साधली. त्यात मला खूप समाधान मिळू लागले. पण पुढे मला शंका आली की ही शुद्ध समाधी नसून काहीशी झोपही असावी. समाधीचा हा भास तर नव्हे, असा विचार करून 3 महिने चाललेला हा प्रयोग मी सोडून दिला आणि रात्रीच्या ऐवजी भल्या पहाटे 3 वाजता उठून ध्यान करू लागलो. ते लवकर साधले नाही, परंतु प्रयत्नाने हळूहळू एकाग्रता साधू लागली. हा अभ्यास मी 6 महिने केला. ध्यानाचा आणि समाधीचा हा माझा पहिला अनुभव होता. वयाच्या 33व्या वर्षी मला एक निराळाच अनुभव आला. त्याचे वर्णन मी शब्दात कधी करूच शकलो नाही. परंतु त्यानंतर मन उन्मन झाले. मी जेव्हा सहजतेने चिंतना करता बसतो तेव्हा मन उरतच नाही, फक्त मीच उरतो. याहूनही चांगली अभिव्यक्ती करायची म्हटली तर मी उरत नाही, केवळ असतो. मी म्हणजे विशिष्ट. ती विशिष्टावस्था तेव्हा राहत नाही. खुल्या आकाशासारखी स्थिती होते. नंतर 1938मध्ये बापूंच्या सांगण्यावरून आरोग्य सुधारण्यासाठी मी पवनारला आलो. सगळ्या कामाची आणि संस्थांची चिंता सोडून अगदी निश्चिंत होऊन तेथे प्रवेश केला. जसे आपण घड्याळ बंद करून ठेवतो तसे मनाला बंद करून ठेवले होते. तासनतास मन शून्य करून पडून राहत असे. हा माझा शून्यतेचा अनुभव होता. विकारमुक्ती तर पूर्वी साधली होती, आता विचारमुक्तीचा प्रश्न होता. बुद्धिबळासारखा खेळ खेळलो तर त्यातही बुद्धी चालवावी लागते, म्हणून तसेही काही ठेवले नव्हते.
परिणाम हा झाला की सगळीकडे शून्य वाटू लागले. काहीच नाही अशी अनुभूती येत होती. काहीच नाहीचा एवढा अनुभव होता की मग आहे काय हे समजून घेण्याकरता जागृतीत देखील हाताने स्पर्श करून अनुभव घ्यावा लागे आणि हाताला काहीतरी कठीण स्पर्श होई इतकेच. सृष्टीचा लोप हा तो अनुभव होता. फक्त मी आपल्या स्थानावर आहे एवढीच अनुभूती राहायची. आपण अंतर्मुख आणि बहिर्मुख म्हणतो, पण जोपर्यंत अंतर्मुख आणि बहिर्मुख हा विरोध राहील तोपर्यंत मुखच बनणार नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. जो परमात्मा आत आहे तोच बाहेर आहे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. परमात्मा आत बाहेर सगळीकडेच आहे. डोळ्यांना दिसतो आहे, पण आम्ही म्हणतो की आम्ही त्याला डोळे बंद करून पाहू. वास्तविक भय बाहेर नाही, आत पण नाही. भय जे आहे ते आपल्या चित्तात आहे. चित्तातून मुक्त झालो की काम संपले. एकाग्र होण्यासाठी मला काही करावे लागत नाही. ज्याला अनेकाग्रता म्हणतात तीच करावी लागते. एकाग्रता तर असतेच. कोणी म्हणेल की मनाला बंद करा, तर ते बंदच आहे. कधी बोलायचे असते तेव्हा त्याला उघडतो आणि तेव्हा देखील स्वतःला बाजूला ठेवून बोलतो. जसा मनुष्य पाण्यात वरवरच पोहतो, पाण्यात बुडत नाही, बुडेल तर समाप्तच होईल, तसे बोलण्यात, चालण्यात, हसण्यात, काम करण्यात वरवरच पोहतो, आत बुडत नाही. आणि काम नसते तेव्हा तर मन इकडे तिकडे जातच नाही. सगळ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू एकाच जागी असतो. इथे आहे तर इथेच राहणार. कधी बाहेर पाहिल्यावर विहिरीवर मजूर काम करताना दिसतात, तर ते पाहूनही घेतो. इकडे तिकडे देखील पाहत असतो. परंतु प्रत्येक वस्तूच्या दर्शनाने चित्तावर जो एक परिणाम होत असतो तो होत नाही. आमच्या पदयात्रेतली एक गोष्ट. एकदा शेकडो लोक दर्शनासाठी आले होते. एक स्त्री आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन आली होती. तिने मला नमस्कार केला. त्या मुलाच्या नाकातून शेंबूड येत होता. मी स्वतःच्या पांघरलेल्या शालीने त्या मुलाचे नाक पुसले आणि चालायला लागलो. त्यावेळी 2 गोष्टी करता आल्या असत्या. एकतर मुलाचे नाक साफ ठेवायला पाहिजे हे आईला समजावून देता आले असते. दुसरे, काहीही न सांगता न करता पुढे जाता आले असते. परंतु सहज प्रेरणेने जे करावेसे वाटले ते मी केले. मुक्कामावर पोचल्यावर विचार करू लागलो की हे मी बरोबर केले की नाही. तर आवाज आला की फारच चांगले काम केले. त्या दिवशी मी जी काही कामे केली असतील, जमिनीचे वाटप वगैरे, त्या सर्वांपेक्षा जास्त पुण्याचे काम हे होते. कारण त्यात उपाधी नव्हती. मी मोठा आहे आणि हा घाणेरडा आहे असे भान त्यात नव्हते. म्हणून चित्तातून मुक्त होणे याला मी फार महत्त्व देतो. मला ईश्वराला मातृरूपात पाहायची सवय आहे. कोणी ईश्वराला मातृरूपात पाहतो, कोणी पितृरूपात, तर कोणी गुरुरूपात पाहतो. मला मातृरूपाची सवय आहे. मित्रभावनाही माझ्या जीवनात विशेष रूपाने राहिली. गुरुकरताही माझ्या मनात फार आदर आहे आणि ईश्वराकरता गुरुभाव देखील आहे. परंतु अशा प्रकारच्या भावना असणे ही पण एक उपाधी आहे असे समजून 1964 मी या तिन्ही भावनांचे विसर्जन केले. त्यावेळी मी टायफॉईडने आजारी होतो. त्या आजारपणात माझे पुष्कळ ध्यान झाले. सुरुवातीचे 4-5 दिवस तर मी ध्यानात अगदी हरवून गेलो होतो. त्यावेळी त्या तिन्ही भावना उपाधी मानून मी सोडून दिल्या. पण जुनी सवय आहे. तर ईश्वराचे मातृरूपात किंवा गुरुरूपात केलेले वर्णन वाचले की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पण ते अश्रू देखील उपाधीच आहेत. मग ते कितीही पवित्र का असेनात. परंतु अशा प्रकारची उपाधी ध्यानासाठी उपयोगी पडते. काही प्रमाणात मनुष्याला या उपाधीची गरज असते. तिच्या मदतीने मनुष्य प्रगती करू शकतो. म्हणून तिला उपाधी मानून एकदम सोडून देण्यात लाभ नाही. पण शेवटी या उपाधीतूनही मुक्त व्हावे लागते. एखाद्या महापुरुषाची गोष्ट निराळी. तो सुरुवातीलाच त्या उपाधीतून सुटू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. पण साधकाला सुरुवातीला याची गरज असते. ईश्वराच्या गुणाचे ध्यान, मग त्याचे अनुशीलन, याकरता मूर्तीचा पण उपयोग होतो. मी अशा प्रकारे मूर्तीचे ध्यान केले आहे. लहानपणी बडोद्याला मी बुद्धमूर्तीचे ध्यान करीत असे.
त्याचप्रमाणे विठोबाच्या मूर्तीचेही केले आहे. लहानपणापासून महाराष्ट्रातील संतांच्या भजनांशी परिचय होता, त्यांचा प्रभाव होता, म्हणून विठोबाविषयी भक्तीही होती. तर काही दिवस विठोबाचे ध्यान केले. त्या ध्यानात मला एक विचार सुचला की विठोबा ही समाजाची चौथी अवस्था आहे. समाजाच्या पहिल्या अवस्थेत माणसे एकमेकांना दंडुक्याने मारत, मग त्यांनी ठरवले की एकमेकांना दंडायचे नाही तर न्यायाधीशाचा निर्णय मान्य करायचा, म्हणजे दंडशक्तीच्या प्रयोगाचा अधिकार सरकारला दिला. ही दुसरी अवस्था. यानंतरच्या तिसऱ्या अवस्थेत सरकार देखील शस्त्र सोडून देईल, सगळी शस्त्रे ईश्वराला समर्पण केली जातील. ईश्वर गदा चक्र घेऊन सज्जनांचे रक्षण करील, दुर्जनांचे निर्मूलन करील. आणि चौथ्या अवस्थेत ईश्वर देखील शस्त्र संन्यास घेईल. तो शिक्षा देणार नाही, क्षमा करील. विष्णूचा अवतार विठोबा शस्त्र हाती घेत नाही, हे चौथ्या अवस्थेचे प्रतीक आहे. हा विचार मला विठोबाचे ध्यान करीत असताना सुचला. सार हे की मूर्तीचे ध्यान करीत असतानाही कुठल्या तरी गुणाचे दर्शन व्हावे, इकडेच लक्ष असते. ब्रह्मविद्या मंदिरात माझ्या कुटीसमोरच गंगेची मूर्ती होती. मी तिचे ध्यान करीत असे, रात्रीही आणि दिवसाही काही वेळा करत असे. मला तिच्या नजरेत कारुण्य, चेहऱ्यावर प्रसन्नता, वक्षात वात्सल्य, कमरेत सामर्थ्य आणि पायात समत्व दिसले. एकदम एक चित्र समोर उभे राहिले. दगडाच्या मूर्तीतून गुणांचा समुच्चय हाती लागला. गंगेच्या मूर्तीप्रमाणेच काही दिवस मी ब्रह्मविद्या मंदिरातील भरत रामाच्या मूर्तीचेही ध्यान केले आहे. मला आपल्या खोलीत चित्र, फोटो किंवा मूर्ती ठेवणे आवडत नाही. स्थूल रूप पसंत नाही, मानसरूप पसंत आहे, त्याने बाधा येत नाही. उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताचे ध्यान प्रेमाच्या प्रकर्षाचे प्रतीक स्वरूप आहे. येशू ख्रिस्ताने समाजाकरता बलिदान दिले, ते परमेश्वराच्या प्रेमाचे आणि परमत्यागाचे ध्यान होईल, हे ठीक आहे. पण त्याकरता खोलीत चित्र किंवा मूर्ती ठेवणे रुचत नाही. व्यक्तिगत ध्यानाची आवश्यकता आहे, पण आपले सगळेच काम ध्यानस्वरूप झाले पाहिजे, ही त्याहून महत्त्वाची वस्तू आहे. मी 1970मध्ये ब्रह्मविद्या मंदिरात आलो. तेथे साफसफाईचे काम सुरू केले. मी रोज तास, दीड तास, कधीकधी तर 2.5 तास अंगणातला कचरा गोळा करण्याचे काम करीत असे. एक एक काडी पाचोळा उचलायचा आणि टोपलीत टाकायचा. सुंदर ध्यानाचा अनुभव आला. माळ घेऊन जप केल्यावर जो अनुभव येईल, त्याहून निराळा किंवा कमी प्रतीचा हा अनुभव नव्हता. उच्च प्रतीचाच होता. एक एक काडी उचलायची आणि त्याबरोबर नामस्मरण करायचे. काही वेळा तर आज 1255 काड्या उचलल्या असे मोजितही असे. त्यात मन काम करीत नव्हते. त्यात चित्ताच्या स्थितीचा जो अनुभव आला, तो जवळजवळ ध्यानाच्या योग्यतेचा होता, जवळजवळ समाधीसारखा होता. म्हणून मी त्याला ध्यान नाव दिले आणि स्वच्छतेचा विचार ध्यानयोगाच्या रूपात मांडला. बाकी जे दुसरे ध्यान असते ते असते मनाला खेचणे. म्हणून मी म्हणतो की मनाला खेचता कशाला, बेसावध राहू नका, म्हणजे झाले. गुणोपासना. लहानपणी मी दुसऱ्याचे परीक्षण फार करायचा. याच्यात हा दोष आहे, त्याच्यात तो दोष आहे, अशी आमची फार चर्चा चालायची. बुद्धी काम करीतच असते. प्रत्येक माणसात काही ना काही दोष दिसायचाच. निर्दोष कोणीच दिसायचा नाही आणि आपला स्वतःचा दोष दिसत नसे. जेथे इतरांचेच पृथक्करण पुढे पडत नव्हते, तेथे स्वतःकडे लक्ष जाईलच कसे. पुढे संतांचे साहित्य वाचण्यात आले. तुकाराम म्हणतात, कासया गुणदोष पाहो आणि कांचे, मज काय त्यांचे उणे असे. तेव्हा ही गोष्ट ध्यानात आली. मग बापूंकडून ऐकले की दुसऱ्यांचे छोटे गुण आणि आपले दोष दोन्ही मोठे करून पाहावे. परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. मी एकदा बापूंना विचारले की याचा सत्याशी मेळ कसा बसतो. त्यांनी सांगितले, यात स्केल आहे. नकाशात जसे असते तसेच हे आहे. नकाशात 2 इंच असतात, पण ते 200 मैल समजायचे असतात. तसे दुसऱ्याचे गुण कमी दिसले तरी जास्त मानले पाहिजेत, तेव्हा राईट स्केल येईल. दुसऱ्याचे गुण आणि आपले दोष कमी मानण्याची मनुष्याला सवय असते, म्हणून स्केल प्रमाण सांगितले. बौद्धिक प्रश्नाचे त्यांनी बौद्धिक
उत्तर दिले. मग मी ती प्रक्रिया करू लागलो. पुढे लक्षात आले की आपल्याला आपला जो दोष दिसतो तो वस्तुतः आपला नसतो, देहाचा असतो, देहाशी संबंधित असतो. जो आपला नाही त्याला काय पाहायचे, त्या संबंधी कशाला बोलायचे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांचे दोषही त्यांचे नाहीत, त्यांच्या देहाचे आहेत. देहाबरोबर त्यांचीही राख होणार आहे. या बाबतीत एका महापुरुषाला मी प्रश्न विचारला होता. ही जुनी म्हणजे 1918 सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी महाराष्ट्रात फिरत होतो, पदयात्रा करीत होतो. उत्तर भारतातला एक यात्रेकरू 4 दिवस माझ्याबरोबर होता. आमची चर्चा चालत असे. पुढे तो दक्षिणेकडे निघून गेला. मी त्याला विचारले की ईश्वराने हा धंदा कशा करता केला? प्रत्येकात गुण आणि दोष दोन्ही कशा करता ठेवले? तो म्हणाला, असे आहे की ईश्वर फार स्वार्थी आहे. जर त्याने मनुष्याला निर्दोष ठेवले असते, सर्व गुणसंपन्न केले असते, तर मनुष्याला ईश्वराची कधी आठवण झाली नसती. म्हणून ईश्वर आपल्या स्वार्थाकरता हा खेळ खेळत असतो. माझ्या मनात ही गोष्ट बिंबून गेली. भावार्थ असा की जर मनुष्यात दोष नसेल तर नम्रता राहणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याचे गुणगानच केले पाहिजे. गुण भगवान आहे. हा माझा नवीन शोध आहे, वेडेपणाचा शोध. कल्पना मी अशी केली की दुसऱ्याचे दोष तर पाहायचेच नाहीत, पण आपले स्वतःचेही पाहायचे नाहीत. दोष तर अनंत असतात, तरीही एखादा गुण असतोच. ज्याच्यात एकही गुण नाही असा मनुष्य परमेश्वराने निर्माण केला नाही. परमेश्वराचा अंशरूपी एकतरी गुण प्रत्येकात असतोच, आणि कितीही मोठा महापुरुष असला तरी तो दोषमुक्त नसतो. ईश्वराने प्रत्येकाला दोषदान दिले आहे आणि प्रत्येकाला गुणदान दिले आहे. गुण आहे खिडकी, दरवाजा, आणि दोष आहे भिंत. अगदी गरीबातला गरीब मनुष्य असला तरी त्याच्या घराला आत जायला एकतरी दरवाजा असतोच, तो गुण आहे. त्याच्याद्वारेच हृदय प्रवेश होऊ शकेल, भिंतीवर तर डोके आपटेल. तेव्हापासून मी आपले स्वतःचे पण गुणच गात असतो. लोक म्हणतात बाबा घमेंडखोर आहे, आत्मप्रशंसा करीत असतो. पण आत्म्याची प्रशंसा नाही करायची तर कोणाची करायची? दुसऱ्याचे आणि स्वतःचे देखील गुणच पाहायला हवेत. गोविंद के गुणगाना. जे देहाबरोबर जळून जाणार आहे त्याची चर्चा आणि उच्चार करायलाच नको. म्हणून मी एकादश व्रतात 12वे व्रत जोडले, अनिंदा व्रत. अहिंसा व्रतात ते येतेच, पण स्वतंत्र रूपाने त्याचा निर्देश करण्याची गरज मला वाटली. माझी एक सवय आहे, जर कधी मध्यरात्री झोप पूर्ण होऊन जाग आली तर मी ध्यान करतो. एका रात्री असे ध्यान करीत असताना मला एक नवीन विचार सुचला. मी विचार केला नाही, विचार सुचला. प्रातिभम दर्शनम. तो हा की कालचे जुने आम्ही आज नाही, आज आम्ही अगदी नवीन आहोत. कालचा विन्या मरण पावला, रात्रीच्या झोपेनंतर तो नवा झाला. झोप म्हणजे मृत्यू, म्हणून तो तर मरण पावलाच. आज त्याचा नवीन जन्म झाला आहे. हा विचार मला सुचला आणि एकदम ताजेपण वाटू लागले. जर आम्ही सगळे लोक आज आम्ही नवे आहोत अशी भावना राखू शकलो तर ताजेपण कायम राहील, नवे दर्शन होईल. मनुष्याच्या मनात परिचित माणसांविषयी काही भावना, काही धारणा बनून गेलेल्या असतात. त्या काढून टाकणे फार कठीण जाते, पण मला हे छान जमले आहे. त्यासाठी माझ्याजवळ एक सोपी युक्ती आहे. मी अशा प्रकारे धारणा बनवतच नाही. माझ्यासमोर जो मनुष्य आहे तो प्रतिक्षण बदलतो आहे. नवीन नवीन मूर्ती समोर उपस्थित होते. हे ध्यानात यायला हवे. यासाठी आध्यात्मिक अपरिचय असायला हवा. आम्हाला त्याच्या या जन्माच्या 15-20 वर्षांचीच माहिती आहे, पण त्याचे तर कितीतरी जन्म झाले आहेत. तो तर पुराण पुरुष आहे. तो काही एक मनुष्य नाही, तो एक प्रवाह आहे, तो एक गूढतत्व आहे, ज्याला तो स्वतः देखील ओळखत नाही, असे गूढतत्व. मग आम्ही कुठून ओळखणार? प्रतिपळ मनुष्य नवा होत असतो, म्हणून प्रत्येकाकरता आदरयुक्त अलिप्तता वाटली पाहिजे. प्रेमाकरता एकमेकांजवळ राहूनही अंतर राखले पाहिजे. आध्यात्मिक अनासक्ती वाटू द्यावी. हे फारच सुंदर दर्शन आहे. ही गोष्ट माझ्या मनात पक्की झाली आहे. स्नेहोपासना.
मी एक सूत्र बनविले आहे, स्नेहेन सहजीवनम. मनुष्याने सहजीवन जगायला हवे, स्नेहपूर्वक जगायला हवे. हे माझे जीवनाचे मुख्य सूत्र आहे. याचा परिणाम असा झाला की ज्यांना मी एकदा पकडले त्यांना आपणहून कधी सोडलेच नाही, आणि जे माझ्याजवळ आले त्यांनीही मला सोडले नाही. पण याचाही अहंकार होऊ शकतो म्हणून काही जण सोडून गेले. मी घर सोडून निघालो तर माझे दोघे धाकटे भाऊ घरी राहू शकले नाहीत. 2-3 वर्षांच्या आत तेही घर सोडून माझ्याकडे आले. दोघेही ब्रह्मचारी राहिले. हा स्नेहाचा परिणाम आहे. मग गोपाळराव काळे, रघुनाथ धोत्रे, बाबाजी, पगाराम वगैरे माझे मित्र देखील घर सोडून आले आणि शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहिले. हे झाले बडोद्याच्या मित्रांविषयी. नंतर मी साबरमतीला गेलो. तेथे काही विद्यार्थी जवळ आले. एक उदाहरण म्हणजे वल्लभ स्वामी. 13 वर्षांच्या वयात तो माझ्याकडे आला आणि 58व्या वर्षी मरण पावला. सतत 45 वर्षे तो माझ्याजवळ राहिला. कोणता मुलगा कोणत्या बापाला इतकी सोबत करीत असेल? त्यानंतर मी वर्ध्याला आलो. वर्ध्याचे आमचे साथी वाळुंजकर 1924 पासून माझ्याबरोबर आहेत. मग भाऊ पानसे, दत्तोबा दास्ताने वगैरे मुले माझ्याकडे आली. त्यानंतर 1946मध्ये रणजित, रामभाऊ, गिरीधर गोपाल वगैरे आले. मग विवेकानंद इत्यादी आले. हे सगळे आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत. तसेच पवनारच्या मुलांचे. 1938मध्ये जेव्हा मी परमधामला आलो तेव्हा सूत कातायला शिका हे सूत्रच मी बनविले होते. तर पवनार गावातील काही मुले त्यासाठी येथे येऊ लागली. त्यावेळी त्यांना तासाला 6 पैसेप्रमाणे कातण्याची मजुरी मिळत होती. त्यांची मजुरी वाढावी म्हणून मी त्यांना माझ्यासमोर बसून कातायला शिकवे. सतत 7-7, 8-8 तास बसून शिकविले आहे. तेव्हापासून ती मंडळी परमधाममध्ये भक्तिपूर्वक, निष्ठापूर्वक काम करीत आहेत. त्यानंतर ब्रह्मविद्या मंदिर सुरू झाले. सगळ्या भारतातून भगिनी तेथे आल्या. म्हणजे बाळकोबा, शिवाजीसारख्या 70 वर्षांपासूनच्या सोबत्यांपासून तर आत्ताच्या 12-13 वर्षांपासूनच्या सोबत्यांपर्यंत सगळे आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत. कारण माझे मुख्य सूत्र आहे स्नेहेन सहजीवनम. आणि आता यापुढे कशाचा प्रयत्न चालला आहे? पांडव स्वर्गारोहणाला निघाले. एक एक सोबती गळत गेला आणि शेवटी एक कुत्रा युधिष्ठिराबरोबर राहिला. कुत्र्याला काही स्वर्गात प्रवेश मिळाला नाही, तर युधिष्ठिरानेही स्वर्गात जाण्याचे नाकारले. माझा हाच प्रयत्न आहे. बरोबरीच्या सगळ्यांना सोडून एकट्यानेच वैकुंठात जायचे आणि ईश्वराच्या दरबारात विराजमान व्हायचे हे मला मंजूर नाही. सद्गती मिळो, दुर्गती मिळो, काहीही मिळो, पण सगळे मला माझ्याबरोबर हवेत. ही माझी सामूहिक आकांक्षा आहे. बंगालमध्ये जेथे रामकृष्ण परमहंसांची पहिल्यांदा समाधी लागली होती त्या स्थानावर व्यक्तिगत समाधीचे दिवस आता संपले आहेत. आता सामूहिक समाधीची गरज आहे असे मी सांगितले होते. सामूहिक समाधी हा नवीन शब्द त्या दिवशी मला सुचला. सामूहिक साधना, सामूहिक समाधी, सामूहिक मुक्ती हा विचार घेऊन मी चाललो आहे. अलीकडे रोज मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या नावांचे स्मरण करीत असतो. हे माझे विष्णू सहस्त्रनाम आहे. भारतभरात जे परिचित वृद्ध आहेत त्यांचे स्मरण आधी करतो, मग इतर नावांचे. मनुष्याला उन्नती करता वृद्धांच्या आशीर्वादासारखे दुसरे साधन नाही. म्हणून वृद्धांची नावे आधी हवीत. ही गोष्ट चांगल्या तऱ्हेने समजून घ्यायला हवी. आम्ही तरुण आहोत, पण वृद्धांनी आमची सेवा केलेली आहे, म्हणून वृद्धांच्या आशीर्वादाची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. वृद्धजनांच्या स्मरणानंतर मी आमच्या कार्यकर्त्यांचे स्मरण करतो, तर 1000 नावे होऊन जातात. काय लाभ होणार आहे याचा? कशाकरता हा सगळा गोरखधंदा? याकरता की स्नेहेन सहजीवनम, व्रतोपासना, आंशिक दर्शन. माझे आहाराचे काही ना काही प्रयोग सतत चालूच असतात. जेथे आध्यात्मिक जिज्ञासा असेल तेथे ही वस्तू असणारच. कारण शरीर ही आत्म्याची मूर्ती आहे. जेथे आध्यात्मिक जिज्ञासा असेल तेथे ही वस्तू असणारच. कारण शरीर ही आत्म्याची मूर्ती आहे आणि मूर्ती म्हणून तिचा उपयोग झाला पाहिजे. जसे प्रकाश लक्षण आहे आणि सूर्य
लक्षित वस्तू आहे तसे आत्मा देवता आहे आणि शरीर त्या देवतेची मूर्ती आहे. मूर्ती पाहून देवतेची कल्पना आली पाहिजे. म्हणून आध्यात्मिक जीवनात आहाराचे महत्त्व आहे. लहानपणी खाण्यापिण्याच्या बाबतीत मी फारच बेपर्वा होतो. खाण्याची वेळ ठरलेली नसायची. भूक लागली की आईजवळ मागायचे आणि जे मिळेल ते खायचे. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत राहायचे. रात्री उशिरा जेवायचे असे चालत असे. बापूंजवळ आलो. आश्रमात जेवणाच्या नियमित वेळा ठरलेल्या होत्या. तेव्हा ठरलेल्या वेळी खाण्याने काय लाभ होतो हे लक्षात आले. भूक तर असायची, भूक तयार असायची. खाण्यापिण्याची वेळ निश्चित ठरलेली असली की लाभ होतो असा शारीरिक आणि मानसिक अनुभव आला. लहानपणी खाण्यापिण्याच्या बाबतीत जरी मी इतका बेपर्वा होतो तरी कारल्याची भाजी मला अगदी आवडत नसे. मी ती कधीही खात नसे. आई पुष्कळदा म्हणायची की विन्या, तू अस्वादाच्या गोष्टी तर खूप करतोस, पण कारले काही तू खाऊ शकत नाहीस. मी म्हणत असे, सगळ्या प्रकारचा स्वाद मीच जिंकेन असा मी ठेका थोडाच घेतला आहे. बापूंच्या आश्रमात आल्यावर सुरुवातीच्या दिवसातच मी स्वाद जिंकण्याचे ठरविले. त्यावेळी जेवणाच्या वेळी वाढण्याचे काम बापू स्वतः करीत. एक दिवस कारल्याची भाजी होती. बापू वाढत होते. नको कसे म्हणायचे म्हणून घेतली. आवडत नाही म्हणून पहिल्यांदा तीच खाऊन टाकली. बापूंनी ताटात भाजी नाही हे पाहिले आणि परत वाढली. ती पण चुपचाप खाऊन टाकली. तर याला कारल्याची भाजी आवडत असावी असे मानून तिसऱ्यांदा वाढली. तेव्हा मी ठरविले की आता कारल्याकरता जी अरुची आहे ती सोडलीच पाहिजे. कारल्याची भाजी आवडायची नाही आणि दहीभात फार आवडायचा. कोकणातला माझा जन्म. लहानपणापासून रोज दहीभात खात आलो. बापूंकडे आल्यावर तोही सोडला. एकदा चर्चा चालली होती, दारू पिणाऱ्याने दारू सोडली पाहिजे, अमुकाने अमुक सोडले पाहिजे इत्यादी. तेव्हा माझ्या मनात विचार आला की आम्ही जेव्हा दुसऱ्याला त्याची सवय सोडायला सांगतो तेव्हा आधी आम्हाला स्वतःला काहीतरी सोडायला पाहिजे. मला दहीभात फार प्रिय होता तर मी तोच सोडला आणि तेव्हा जो सोडला तो आजपर्यंत सोडलाच. साखर मी 1908 सोडली. मी त्यावेळी 13 वर्षांचा होतो. जोपर्यंत स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत विदेशी साखर खायची नाही असा विचार माझ्या मनात आला आणि मी तसा संकल्प केला. एकदा मी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो. जेवताना जी साखर दिली होती ती स्वदेशी नसावी असे मला वाटले. ही स्वदेशीच साखर आहे ना असे विचारले. लहान मुलाच्या प्रश्नाला कोण गंभीर मानणार? हो हो असे काहीतरी उत्तर मिळाले. पण मला ती काही स्वदेशी वाटली नाही. विदेशी साखर सोडून 5-6 महिने झालेच होते, तर आता साखर खाणेच सोडले पाहिजे असे मी ठरविले आणि साखर सोडली. 1947 पर्यंत साखर खाल्ली नाही. मिठाची अशीच गोष्ट. मी त्यावेळी महाराष्ट्रात पायी फिरत होतो. 1917 ते 18 आम्ही 10-12 जण तोरणगड किल्ल्यावर गेलो होतो. खाण्याच्या वस्तू वरच विकत घेऊ असा विचार केला होता. पण वर तांदूळाशिवाय काही मिळालेच नसते. आम्ही फक्त भात शिजवला. जेवायला बसलो तेव्हा भात खायचा कशाबरोबर? कमीत कमी मीठ तर हवे असे वाटले. पण तेथे मीठसुद्धा मिळाले नाही. मिठाशिवाय भात खावा लागला तर पोटभर जेवू शकलो नाही. आपले ऋषीमुनी हे सोड ते सोड असे प्रयोग का करीत होते हे लक्षात आले. जिभेला घोडा बनवायला हवे. तीच आमच्यावर स्वार होता कामा नये. मीठ सोडण्याचे महत्त्व माझ्या ध्यानात आले आणि मी मीठ एकच वेळा घ्यायचे असा नियम केला. काही दिवस असे चालले. नंतर मीठ सोडणे इतके कठीण नाही ही गोष्ट लक्षात आली आणि नेहमीसाठीच ते सोडून दिले. माझ्या पोटात रोग आहे, डिऑर्डिनल अल्सर. त्या रोगाकडे लक्ष देऊन मी आहाराचे विविध प्रयोग करीत असतो. साधारणपणे शरीराचे मान आणि हवामान पाहून मी प्रयोग करीत असतो. आहाराचे प्रयोग करताना मी नेहमी चतुरंग दृष्टीने विचार करतो. 1 अध्यात्म, 2 आरोग्य, 3 स्वदेशी धर्म आणि 4 अर्थशास्त्र. एक वस्तू एका कारणाने उत्तम तर दुसऱ्या कारणाने हीन ठरू शकते. पण चारी अंगांचे यथाक्रम पृथक्करण केल्यानंतरच बोलायचे म्हटले तर मी या अंगांना उत्तरोत्तर गौण मानले आहे.
पण असे पृथक्करण मला मान्य नाही. ज्यात सगळ्या गोष्टींचा समन्वय होतो त्यालाच मी खरी आणि पूर्ण आध्यात्मिक दृष्टी मानतो. त्यालाच खरी आणि पूर्ण स्वदेशी दृष्टी मानतो. त्यालाच खरी आणि पूर्ण आर्थिक दृष्टी मानतो. माझा असाही अनुभव आहे की जर मनुष्याने आकाश सेवन केले तर त्याचे कमी कॅलरीजमध्ये निभू शकते. पदयात्रेत माझ्या आहारात एकूण 1200 ते 1300 कॅलरीज असत. इतके श्रम होत असताना इतक्या कमी कॅलरीजमध्ये कसे चालते याचे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटे. मी सांगायचा की मी सगळ्यात जास्त आकाशाचे सेवन करतो म्हणून कमी कॅलरीजमध्ये चालते. माझ्या आहारात नंबर 1 वर आकाश, 2 वर वायू, 3 वर सूर्यकिरण, नंतर 4थ्या नंबरवर पाणी असते. पाणी खूप प्यायला हवे. थोडे थोडे आणि पुन्हा पुन्हा पाणी पिण्याने मनुष्याचा प्राण बलवान होतो. आणि सगळ्यात कमी महत्त्वाची वस्तू आहे अन्न. सगळ्यात जास्त आकाश सेवन. आणि याहूनही प्रधान वस्तू माझ्या आहारात आहे ती म्हणजे संतोष. संतोष आरोग्याची किल्ली आहे. आहार सुस्वादू असावा आणि अस्वाद वृत्तीने खावा ही माझी योजना आहे. यातला पहिला हिस्सा तर सगळ्यांनाच पसंत पडेल, पण त्यांना दुसरा पसंत पडत नाही. आणि ज्यांना दुसरा हिस्सा पसंत असतो त्यांना पहिला पसंत नसतो, हेही मी पाहिले आहे. जेव्हा दोन्हीचा मेळ बसेल तेव्हा त्यातून संतोष निर्माण होईल. लोक मला प्रश्न विचारतात, तुम्ही या वयात इतकी वर्षे सतत पदयात्रा करीत आहात, तर तुमच्या आरोग्याचे रहस्य काय? आरोग्यासाठी तुम्ही कशाची शिफारस कराल? माझी प्रकृती उत्तम आहे याचे कारण मी नाही हेच आहे. मी असतो तर प्रकृती बिघडली असती, परंतु मी स्वतःला शून्य करून परमेश्वराच्या हातात सोपवून दिले आहे, म्हणून तो मला सांभाळून घेतो. याशिवाय माझ्या आरोग्याचे दुसरे स्पष्टीकरण नाही. हे ठीक आहे की मी जागरूक असतो, पण कितीही जागरूक राहिलो तरी आसाम केरळातल्या मुसळधार पावसात हिंडलो, हिमालयाच्या जवळ कडाक्याच्या थंडीत हिंडलो, उत्तर प्रदेशात बांदा जिल्ह्यात भयंकर उन्हात हिंडलो, तरी इतक्या सगळ्या स्थितीतून बचावून घेणारा कुणी आहे तो बचावून घेतो. तेव्हा मी सर्वांना माझ्या आहार वगैरेची खास शिफारस करणार नाही, पण इतकीच शिफारस करीन की त्या परमेश्वराशी आपले अनुसंधान राखून आपल्याला बचावता आले तर आपण सदा सुरक्षित राहू. दुसरी गोष्ट, राग, द्वेष, क्रोध आदी विकारांमुळे, कामामुळे मनुष्याच्या चित्ताचा क्षय होत असतो. असा क्षय होता कामा नये. नाको बैरी नाही बिगाना, असा मला रोज अनुभव येतो. कोणाबद्दलही वैर नाही. इतकेच नाही तर जे माझ्याजवळ आहेत आणि जे दूर राहतात ते सगळे परमेश्वराचे अंश आहेत असे मी मानतो. त्या सगळ्यांकरता माझी समान भावना असते. जे काही खातो ते शरीराकरता खातो, त्यामुळे आनंदात असतो. माझ्या जीवनात जेवढा आनंद आहे तेवढा आनंद जीवनात असलेला मनुष्य क्वचितच कुठे आढळेल. रात्रभर आणि दिवसभर एक आनंदाचीच भावना असते. आनंदाशिवाय दुसरी भावनाच नाही. चित्ताचा क्षय होत नाही म्हणून माझी शक्ती कायम राहते. बाह्य वस्तू मी फार कमी घेतो, पण शरीरात खूप शक्ती आहे. चीनचे लोक जसे थोड्याशा जमिनीतून पुष्कळ उत्पन्न काढतात, तसेच या लहानशा शरीरातून इतके मोठे उत्पन्न, इतके काम घेत असतो. जीवनात एक संदेश आहे, त्यामुळे नित्य निरंतर स्रोत वाहतो आहे, तो सुकत नाही. गीतेमध्ये दैवी संपत्तीचे गुण सांगत असताना अभय या गुणाला प्रथम स्थान दिले आहे. अभयम सत्वसंशुद्धी. कारण अभया वाचून कुठल्याही गुणाचा विकास होऊ शकत नाही. सत्याशिवाय कुठल्याही गुणाला मूल्य प्राप्त होत नाही, पण सत्याकरता निर्भयतेची आवश्यकता असते. सत्य अहिंसेचे पालन निर्भयतेशिवाय होऊ शकत नाही, म्हणून अभयाला अग्रस्थान दिले. मनुष्याला सगळ्यात जास्त भय वाटते मृत्यूचे. त्याच्या नुसत्या नावानेही तो भयभीत होतो. हे भय जिंकून घेतले की सगळे जिंकले. परंतु दुसरीही अनेक प्रकारची छोटी छोटी भये असतात, त्यांना देखील जिंकावे लागते. सगळ्या प्रकारच्या भयांवर उपाय आहे नामस्मरण. त्याच्यासमोर काहीही टिकू शकत नाही. पण तरीही भयापासून मुक्त होण्याकरता काही प्रयत्न देखील करावे लागतात. मी जेव्हा बडोद्याला होतो तेव्हा रोज फिरायला जात असे.
एकदा रेल्वे पुलावरून जाण्याचा प्रसंग आला तर भीती वाटली. 30-40 फूट उंच पुलाची एक एक फळी पार करत जायचे. मला फार भय वाटले. हळूहळू पूल पार केला. मग रोज हाच कार्यक्रम सुरू केला. रोज पुलावरून हळूहळू चालत जायचे. एखाद महिना असे केले तेव्हा पुलाची भीती गेली. त्यानंतर आश्रमात आल्यानंतरची गोष्ट. एकदा मी आणि काकासाहेब कालेलकर अबूला गेलो होतो. परत येताना एका रेल्वे पुलावरून येत होतो. मागून धाड धाड करीत एक ट्रेन येत होती. काकांनी पूल पार केला. मी मागे राहिलो. त्यावेळी मी चष्मा लावीत नव्हतो. डोळे अधू होते. संध्याकाळची वेळ होती. अंधार पडू लागला होता आणि मला खालचे रूळ दिसत नव्हते. पण फळ्या समान अंतरावर असतात हे मला माहीत होते. म्हणून पळण्याकरता मी एक ताल जमवला आणि भगवन नाम घेत त्या तालावर पळू लागलो. इंजिन अगदी जवळ आले आहे हे मला समजत होते. काकासाहेब दिसत नव्हते, पण त्यांचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले, डाव्या बाजूला उडी मारा, आणि मी उडी मारली. दुसऱ्या क्षणी ट्रेन तेथून गेली. बडोद्याला पूल पार करायची प्रयत्नपूर्वक जी सवय केली होती ती तिथे कामाला आली. त्यावेळी जर भ्यायलो असतो तर सगळे संपले असते. अशा प्रकारची जी भये असतात ती काही स्थूल कृती करण्याने जातात. परंतु मुख्य गोष्ट आहे ईश्वर स्मरण. अशीच एक दुसरी घटना. जेलमध्ये एकदा मला एका एकांत कोठडीत ठेवले होते. 8x9ची लहानशी खोली होती. रात्री माझे मौनव्रत असे. एक दिवस रात्री झोपायची तयारी करीत होतो आणि माझ्या खाटेच्या खाली एक साप दिसला. खोली बाहेरून बंद होती. मी काही बाहेर जाऊ शकत नव्हतो. काय करावे म्हणून थोडा वेळ विचार केला. मौनाचा भंग करून कोणाला बोलवावे का? पण व्रताचा भंग करणे बरोबर होणार नाही असे वाटले. आणि हा जो आला होता तो तर माझा पाहुणा होता. पाहुण्याला बाहेर कसे काढायचे? तो आणि मी दोघे राहू असा विचार करून झोपलो. रोज रात्री कंदील विझवत असे. तो मात्र रात्री उठलो तर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून विझवला नाही. रोज अंथरुणावर पडल्यावर 2 मिनिटात मला झोप लागते. त्या दिवशी 2 ऐवजी 2.5-3 मिनिटे लागली असती. बाकी गाढ निस्वप्न झोप लागली. सकाळी उठून पाहिले तर तो तिथे नव्हता. निघून गेला होता. नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. पण प्रयत्नाने देखील निर्भयतेचा विकास होतो. भावी जगाच्या धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक विचारांचा आणि जीवनाचा पाया शरीर परिश्रम व्रत हाच होऊ शकेल असा माझा निश्चित अभिप्राय आहे. मी केवळ शरीर परिश्रम म्हणत नाही, पण शरीर परिश्रम व्रत म्हणतो आहे. याचा अर्थ लक्षात येईलच. आजही जगात सर्वसामान्य जनता शरीर परिश्रमीच आहे, पण ती स्वेच्छेने नाही, विचाराने नाही, अगतिकतेने आहे. शरीर परिश्रम व्रत त्याहून फार निराळे आहे. कर्मयोगाला कर्मनिष्ठा हवी. कर्मनिष्ठेचा अर्थ आहे शारीरिक परिश्रम, आणि शारीरिक परिश्रमाद्वारे भगवंताची पूजा. म्हणजे श्रम तर शरीरानेच करायचे आहेत, पण ते भगवंताची पूजा समजून करायचे आहेत. परिश्रम आणि पूजा एकच असले पाहिजे. जर स्थूल परिश्रम निष्ठा गेली तर प्रथम ऐहिक नुकसान होईल आणि त्यानंतर पारमार्थिक नुकसान होईल, आणि उपासनेची म्हणजे पूजेची भावना गेली तर आधी पारमार्थिक नुकसान होईल आणि त्यानंतर ऐहिक. म्हणून पूर्ण कर्मनिष्ठेकरता दोहोंची गरज आहे. शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम या वचनाचा वास्तविक जो अलिप्त कर्मपर अर्थ आहे तो लक्षात घेऊनही किंवा घेऊनच मी त्याचा शरीर परिश्रम व्रतपरही अर्थ करतो. शरीराचे शरीराला देऊन टाकणे, शरीराचे शरीराने कमावले म्हणजे बुद्धी सहजच आत्मचिंतनाला मोकळी राहील आणि अलिप्त कर्माला सामुदायिक अवकाश राहील. या आयुष्यात माझ्या हातून दुसरे काही होवो अथवा न होवो, पण ही वस्तू माझ्यात मुरावी म्हणजे माझ्यापुरते सगळे आले असे मला वाटत होते. याच विचारांच्या आधाराने आमचे 24 तास कसे व्यतीत झाले पाहिजेत याविषयी माझी एक कल्पना होती. आमच्याजवळ रोजचे 24 तास आहेत. त्यातले 8 तास निद्रा किंवा विश्रांती घेण्यात जातील. प्रत्येकाला 8 तास विश्रांती घ्यायलाच हवी.
मी झोपेचे पुष्कळ प्रयोग केले आहेत. पुष्कळ दिवस 24 तासात फक्त 2च तास झोपायचे, नंतर फक्त 4च तास. शेवटी 10-10 तास देखील झोपून पाहिले आहे. पावसातही झोपून पाहिले. वरून पाऊस पडतोय आणि मी कांबळे पांघरून झोपलो आहे. अशा प्रकारे अनेक प्रयोग केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोचलो की आरोग्यवान मनुष्याला 8 तास विश्रांतीची गरज असते, त्याहून अधिक नाही, तर 8 तास झोपेत जातील. उरलेल्या 16 तासातले 5 तास स्नान, भोजन वगैरे दैहिक कार्यात जातील. 2 तास आध्यात्मिक कार्यात म्हणजे प्रार्थना वगैरे. यात वाङ्मयीन उपासना आणि तकली कातणे यासारखी कर्ममयी उपासना पण येईल. याशिवाय 1 तास उरलेल्या कामांच्या पूर्ती करता. तर हे 8 तास झाले. राहिलेले 8 तास सार्वजनिक कार्यात किंवा नम्र भाषा वापरायची असेल तर आपल्या कामधंद्यात लावावेत. याला आपण सार्वजनिक कार्य म्हणू शकतो, आपला कामधंदा म्हणू शकतो. त्याने काही फरक पडत नाही. ईश्वराने मनुष्याला पोट दिले आहे, त्यामागे फार मोठा उद्देश आहे. धर्माने पोट भरणे, शरीरयात्रा चालविणे हे पारमार्थिक कार्यच आहे, पारमार्थिक साधना आहे. ज्या कामाने भाकरी मिळते आणि दुसऱ्याची सेवा होते तो आमचा धंदा आहे. ज्या कामामुळे दुसऱ्याच्या हातातली भाकरी हिसकावली जाईल तो धंदा नाही, ती चोरी आहे. पदयात्रेत लोक मला विचारीत की बाबा, तुम्ही पदयात्रेचा एवढा आग्रह का ठेवता? मी म्हणे त्याची पुष्कळ कारणे आहेत, पण आम्ही चालतो तर तेवढा शरीरश्रम होतो, हे पण एक कारण आहे. हे माझे ब्रेड लेबर आहे. लोक मला जेवायला देतात आणि मी 10-15 मैल चालतो तर माझ्या हातून तेवढा ब्रेड लेबर झाला असे मी मानून घेतो. याप्रमाणे यात्रेबरोबर ब्रेड लेबरचे नाते मी जोडले आहे. यापूर्वी 30 वर्षे तर ब्रेड लेबरच्या सिद्धांतावरच माझे जीवन चालले होते. माझे सामान्यपणे 8 तास काम होतच होते, कधीकधी जास्तच होत होते. शिक्षकाचे काम तर मी केलेच, पण त्याशिवाय कधी शेतात खोदण्याचे काम केले, कधी पाणी देण्याचे केले, दळणे, कातणे, विणणे, धुणे ही कामे केली. भंगीकाम, सुतारकाम केले. तरतऱ्हेची कामे मी तासनतास सतत 30 वर्षे करीत राहिलो आहे. कांचनमुक्तीचा प्रयोग सुरू झाल्यानंतर 1950च्या चरखा द्वादशीच्या म्हणजे तिथीने गांधी जयंतीच्या दिवशी मी आपला एक निर्णय जाहीर केला. मी सांगितले की आजपर्यंत माझे जीवन एका भिक्षेकर्याचे जीवन होते. यापुढेही माझे भिक्षेवरच चालणार आहे, परंतु यापुढे केवळ श्रमाचे दानच स्वीकारायचे असे मी सध्या ठरवले आहे. आणि मी स्वतः जितके होऊ शकेल तितके श्रम तर करीतच राहीन. श्रमावर जीवन चालवायचा विचार तर पुष्कळ आधीपासून माझ्या मनात होता. त्याचा पक्का निर्णय जेलमध्ये झाला. जेलमधून बाहेर आल्यावर 1945मध्ये याविषयी मला जास्तच तीव्रता वाटू लागली होती. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ येण्यापूर्वी तो विचार व्यवहारात उतरत नाही. ती वेळ आता आली आहे असे मला वाटले आणि म्हणून गांधी जयंतीच्या निमित्ताने मी त्याचा प्रारंभ केला. हा निर्णय मी जाहीर केला त्यावेळी मी 3 दिवसांचा उपवासही केला होता. याप्रमाणे मी शरीरश्रम करीत राहिलो. त्याने माझ्या बुद्धीची शक्ती खूप वाढली, कमी झाली नाही. शरीरश्रमाने जडता येण्याची धास्ती नाही. विचाराची वाफ कोंडली गेल्यामुळे आणि चिंतनाला पुष्कळ अवकाश मिळत गेल्यामुळे उलट तीव्रता वाढते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. जो रात्रंदिवस केवळ शरीरश्रम करेल त्याची बुद्धी तीव्र होईल असे मला म्हणायचे नाही. कुठलीही वस्तू अति झाली तर विकास थांबतोच. ज्या जीवनात शरीरश्रमाचा पुष्कळ अंश असेल आणि त्याचबरोबर चिंतन पण असेल, तेथे चांगला बुद्धिविकास होईल हे मी सांगू इच्छितो. माझा स्वतःचा हाच अनुभव आहे. लहानपणी माझी स्मरणशक्ती चांगली होती, म्हणजे सामान्य प्रमाणापेक्षा पुष्कळ चांगली होती. पण नंतर 60-62च्या वयात ती त्यापेक्षाही जास्त तीव्र झाली. जी गोष्ट आठवण ठेवण्यालायक असते ती मी विसरत नाही. एखाद्या पुस्तकात चांगला विचार वाचला, तो पटला तर त्या भाषेसकट तो माझ्या लक्षात राहतो. त्याची पुष्कळ कारणे आहेत, परंतु जीवनात शरीर परिश्रमाला पुरेसे स्थान राहिले हे एक कारण आहे. शरीरश्रमाच्या द्वारे आजीविका प्राप्त करण्याचा एक मोठा सिद्धांत मान्य करून
त्याच्या आधारावरच नई तालीमची योजना बनली आहे. 2 तुकडे नकोत. व्यक्तिगत जीवन व्यवस्थित करण्यात सामूहिक जीवनाची मदत मिळत असते. बापूंजवळ आल्यावर रोज घंटी होताच उठायला आणि प्रार्थनेला उपस्थित राहायला मी कधीही चुकलो नाही. तेथे सामूहिक प्रार्थना नसती तर व्यक्तिगत जीवन व्यवस्थित बनविण्यात जे यश प्राप्त झाले ते झाले नसते. वस्तुतः जीवनात सामाजिक म्हणजे सामूहिक आणि व्यक्तिगत असे 2 तुकडे व्हायलाच नकोत. जोपर्यंत हे 2 तुकडे एक होत नाहीत तोपर्यंत जीवनात ओढाताण राहील. आमचे प्रत्येक व्यक्तिगत कार्य सामाजिक आणि सामाजिक कार्य व्यक्तिगत झाले पाहिजे. आमच्या आणि समाजाच्या मध्ये भिंत असता कामा नये. मी जेव्हा आपल्या स्वतःबद्दल विचार करतो तेव्हा माझे खाणे झोपणे देखील माझी सामाजिक जबाबदारी आहे असे समजतो. ही माझी सामाजिक जबाबदारी आणि ही माझी व्यक्तिगत कार्ये असा भेद मी करू शकत नाही. म्हणजे त्यांना मी समाजसेवेची अंगेच मानतो. रात्री योग्य वेळी झोपणे, निस्वप्न झोप येणे, योग्य वेळी उठणे हे सगळे सामाजिक सेवेच्या कार्यक्रमाचे अंग आहे असे मी मानतो. माझा अमुक इतका वेळ सामाजिक सेवेत घालवतो आणि अमुक इतका वेळ व्यक्तिगत कामाकरता देतो असा भास मला होत नाही. 24 तासात माझ्या जेवढ्या क्रिया होतात त्या सगळ्या सामाजिक सेवेच्या असतात असा अनुभव येतो. ज्याचा सामान्य जनतेशी संपर्क कमी झाला तो ईश्वराच्या एका फार मोठ्या साक्षात्काराला मुकला यात काही शंका नाही. ईश्वराचा साक्षात्कार 3 प्रकारे होत असतो. एक सामान्य जनतेच्या रूपात, दुसरा विशाल निसर्गाच्या रूपात, तिसरा अंतर्यामीच्या रूपात. तिन्ही मिळून परमात्म साक्षात्कार पूर्ण होत असतो.